इगतपुरीमधून ब्रेकिंग बातमी. 25 वर्षीय युवकाचा छातीत चाकू खुपसून खून. इगतपुरी परिसर हादरला. 6 जणांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. घराच्या छतावर मुसळधार पावसाचे साचलेले पाणी घरात गळत असल्याने त्याचा उपसा करताना चुलत भावाच्या घराच्या पत्र्यावर पडले. यावरून कुरापत काढून लाकडी काठ्या घेऊन मोठे भांडण झाले. या घटनेत 25 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. या प्रकरणी 6 जणांवर खुनाचा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे यांच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्याने त्याने भांडण करून कुरापत काढली. प्रवीण मच्छिंद्र भटाटे वय 29 वर्षे राहणार टिटोली याला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाईटसाईड शिवीगाळ केली. आरोपी राजेंद्र बाबूराव भटाटे, दीपक राजेंद्र भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, महेश ज्ञानेश्वर भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामू उर्फ दिनेश मच्छिंद्र भटाटे याला घराशेजारील बोळीत ओढून नेऊन खाली पाडत मारहाण केली. या मारहाणीत आरोपी ज्ञानेश्वर भटाटे याने त्याच्या जवळील असलेला चाकू त्याचा मुलगा आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याच्याकडे दिला. आरोपी रमेश भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दिनेश मच्छिंद्र भटाटे याच्या छातीत मधोमध चाकू खुपसून त्यास जीवे ठार मारले. फिर्यादी सुद्धा भांडणाचा प्रतिकार करीत असताना आरोपी नितीन राजेंद्र भटाटे यांनी फिर्यादीचे डोक्यात लाकडी दांड्याने मारून दुखापत केली. अशी फिर्याद दिल्याने इगतपुरी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे, रमेश ज्ञानेश्वर भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, दीपक राजेंद्र भटाटे, राजेंद्र बाबूराव भटाटे, महेश ज्ञानेश्वर भटाटे सर्व राहणार टिटोली तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला असून या घटनेने इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.